MPSC मेन्सचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा एक अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. भारतात जवळजवळ सगळ्या मुलांची शाळेत नावनोंदणी होते, मग तरीही आपल्या शिक्षणाचा दर्जा इतका खालावलेला काय? म्हणजे बघा, शाळेत तर सगळे जातायत, पण तरीही त्यांना साधं वाचता लिहिता का येत नाहीये? हेच कोडं, हाच विरोधाभास आज आपण अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया भारताच्या शिक्षण व्यवस्थेचं विश्लेषण. आणि हो, हे सगळं आपण खास MPSC मेन्स परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच बघणार आहोत. बरं, MPSCच्या उत्तरात एक चांगली सुरुवात खूप महत्त्वाची असते. चला, आपणही आपल्या विश्लेषणाची सुरुवात एका मोठ्या विरोधाभासाने करूया. बघा, एकीकडे आपण म्हणतो की शिक्षण हा देशाचा पाया आहे, पण मग दुसरीकडे ह्याच पायामध्ये इतक्या मोठ्या भेगा का आहेत? नेमक्या काय आहेत या त्रुटी? पाहूया. शिक्षण म्हणजे काय? फक्त नोकरी मिळवण्याचं साधन? अजिबात नाही. शिक्षण हे मानवी भांडवलाचा म्हणजे ह्युमन कॅपिटलचा पाया आहे. याच्यामुळेच देशाची आर्थिक वाढ होते, समाजात समानता येते आणि आपली लोकशाही मजबूत होते. म्हणूनच MPSCच्या अभ्यासक्रमात ह्या विषयाला इतकं जास्त महत्त्व दिलं गेलंय. आता बघा, आपल्या संविधानाने शिक्षणाला किती महत्त्व दिलंय. कलम 21 नुसार शिक्षण हा 6 ते 14 वयोगटातील मुलांचा मूलभूत अधिकार आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शिक्षण हा विषय केंद्र आणि राज्य सरकार या दोघांच्याही समवर्ती सूचीमध्ये म्हणजे कन्करंट लिस्टमध्ये येतो. आता याचा अर्थ काय? तर जबाबदारी दोघांची, आणि म्हणूनच अनेकदा अंमलबजावणीमध्ये थोडी गुंतागुंत निर्माण होत. ठीक आहे, कायदे आणि कलमं तर खूप चांगली आहेत, पण जमिनीवरची म्हणजे ऑनग्राऊंड परिस्थिती काय आहे? आता जरा आकडेवारीवर नजर टाकूया, कारण लक्षात ठेवा, मेन्सच्या उत्तरात आकडेवारीच आपल्या मुद्द्यांना वजन देते. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर होता 74%. आता ऐकायला हा आकडा बरा वाटतो नाही का? पण थांबा, यात एक मोठी गोम आहे. ती म्हणजे लैंगिक तफावत. पुरुषांमध्ये साक्षरता 82% आहे, तर महिलांमध्ये फक्त 65%. ही जी मोठी दरी आहे ना, हेच आपल्या शिक्षण व्यवस्थेसमोरचं एक मोठं आव्हान आहे. एक गोष्ट आपण नक्कीच चांगली केलीये, मुलांना शाळेपर्यंत आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. बघा, प्राथमिक स्तरावर नावनोंदणीचं प्रमाण म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो 100%पेक्षा जास्त आहे. कमाल आहे, नाही का? पण खरी अडचण सुरू होते माध्यमिक स्तरावर. तिथे हाच आकडा थेट 77%वर येतो. याचा सरळ अर्थ काय? मुलं शाळेत येतात, पण तिथे टिकत नाहीत. आणि ही गळती किती गंभीर आहे याचा अंदाज घ्या. माध्यमिक स्तरावर जवळपास 14% मुलं शाळा सोडतात. म्हणजे विचार करा, दर 100 मुलांमागे तब्बल 14 मुलं आपलं शिक्षण अर्धवट सोडून देत आहेत. ही खूपच चिंताजनक बाब आहे. बरं, पण प्रश्न हा आहे की असं होतंय का? मुलं शाळेत का टिकत नाहीत? आणि जी टिकतात ते शिकत का नाहीत? आता आपण या काचं उत्तर शोधूया. आपण त्या 5 मुख्य आव्हानांकडे वळणार आहोत, जो MPSC मेन्सच्या उत्तराचा अगदी गाभा असतो. ही 5 आव्हानं नीट लक्षात ठेवा. पहिलं, शिक्षणाचा सुमार दर्जा. दुसरं, अपुरा सार्वत्रिक निधी. तिसरं, शिक्षकांची कमतरता आणि त्यांची गुणवत्ता. चौथं, माध्यमिक स्तरावरील शाळा गळती. आणि 5वं, डिजिटल दरी. ही आव्हानं म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर आलेले घाव आहेत. चला, यातला प्रत्येक मुद्दा जरा सविस्तरपणे बघूया. तुम्ही ASER रिपोर्टबद्दल ऐकलं असेलच. दरवर्षी हा रिपोर्ट आपल्याला एक धक्कादायक वास्तव दाखवतो. तो काय सांगतो माहितीये? की 5वीत शिकणारी मुलं दुसरीच्या वर्गाचं साधं पुस्तकही वाचू शकत नाहीत. याच गंभीर समस्येला FLN म्हणजेच फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसीची कमतरता म्हणतात. आणि खरं सांगायचं तर हाच आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या समस्येचा केंद्रबिंदू आहे. तो कोरोना काळात तर ऑनलाईन शिक्षण हा शब्द आपण सगळ्यांनीच ऐकला. पण वास्तव काय आहे? ग्रामीण भागातल्या फक्त 15% शाळांमध्ये संगणक आहेत आणि जवळपास 30% घरांमध्ये इंटरनेट पोचलंय. यालाच म्हणतात डिजिटल दरी. ही एक नवीन प्रकारची विषमता आहे, जी शहर आणि गाव यांच्यातलं अंतर आणखी वाढवते. ठीक आहे, समस्या तर खूप आहेत. मग यावर उपाय काय? सरकारने 2020 मध्ये एक खूप मोठं पाऊल उचललं. ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020. हा शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे. पण हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल? चला, तेच पाहूया. NEP 2020 मधला सगळ्यात मोठा आणि सहज लक्षात येणारा बदल म्हणजे शाळेची रचना. जी जुनी 10+2 पद्धत होती ती आता गेली. त्याऐवजी आली आहे 5+3+3+4 ही नवीन रचना. याचा फायदा काय? तर आता अगदी लहान वयापासून म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मुलांच्या शिक्षणावर आणि विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आणि NEPने जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा उचलून धरला आहे तो म्हणजे FLN
आपण मगाशी पाहिलं ना, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी, त्यालाच आता केंद्रस्थानी आणलंय. यासाठी निपुण भारत नावाचं एक मिशन सुरू केलंय. या मिशनचं एकच ध्येय आहे, इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मुलाला वाचता लिहिता आणि साधे गणित करता आलंच पाहिजे. पण प्रत्येक चांगल्या योजनेसमोर एक आव्हान असतं. इथे ते आहे पैशांचं, म्हणजे निधीचं. NEPचं ध्येय आहे की देशाच्या GDPच्या 6% रक्कम शिक्षणावर खर्च व्हायला हवी. पण वास्तव काय आहे? आपण आजही फक्त 4 ते 4.3% आसपासच अडकलो आहोत. आता तुम्हीच सांगा, धोरण कितीही चांगलं असलं तरी पुरेसा पैसा नसेल तर त्याची अंमलबजावणी कशी होणार? आणि आव्हानं फक्त पैशांचीच नाहीत, इतरही काही अडचणी आहेत. जसं की शिक्षण हा राज्यांचा विषय आहे, त्यामुळे केंद्राच्या हस्तक्षेपाची एक भीती आहे. मग त्रिभाषा सूत्रावरून नेहमी वाद होतात आणि शिक्षकांची प्रचंड कमतरता तर आहेच. या सगळ्यामुळे NEPची अंमलबजावणी करणं हे वाटतं तितकं सोपं नाहीये. चला, आपण समस्या समजून घेतल्या, सरकारचं धोरणही पाहिलं, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. पुढे काय, म्हणजे वे फॉरवर्ड. लक्षात ठेवा, मेन्सच्या उत्तरात याच भागावर खरे गुण मिळतात. तर मग पाहूया काही ठोस उपाययोजना. आपल्या उत्तराचा शेवट करण्यासाठी ही 5 कलमी योजना एकदम परफेक्ट आहे. पहिलं, FLNला सर्वोच्च प्राधान्य द्या. दुसरं, GDPच्या 6% निधीची तरतूद करा. तिसरं, शिक्षकांना सक्षम बनवा, त्यांना चांगलं प्रशिक्षण द्या. चौथं, डिजिटल दरी कमी करा. आणि 5वं, केंद्र आणि राज्यांमध्ये उत्तम समन्वय साधा. हे 5 मुद्दे तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत. आणि हो, आपलं उत्तर अजून प्रभावी करण्यासाठी आपण काही यशस्वी उदाहरणांचा दाखला देऊ शकतो. जसं की आपल्याच देशातलं केरळ मॉडेल. त्यांनी सरकारी शाळांवर लक्ष केंद्रित करून यश मिळवलंय. आणि जागतिक स्तरावर पाहिलं तर फिनलँड, तिथे शिक्षकांना प्रचंड मान आणि स्वातंत्र्य दिलं जातं. परीक्षांवर कमी आणि शिकण्यावर जास्त भर असतो. या मॉडेल्समधनं आपण नक्कीच खूप काही शिकू शकतो. आणि शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आपलं विश्लेषण संपवूया. आपल्याकडे NEP सारखं एक चांगलं धोरण तर आहे, पण मग खरी अडचण कुठे आहे? धोरणात की त्याच्या अंमलबजावणीत? कदाचित खरी लढाई कागदावरच्या उत्तम योजना जमिनीवर उतरवण्याची आहे. ह्या प्रश्नावर नक्की विचार करा. आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.